तर मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी आता मुंबई महापालिकेच्या कामावर संशय व्यक्त केलेला आहे। महापालिकेमध्ये घोटाळ्यांची किंमत दिवसेंदिवस वाढते। कचरा उचलण्याचं टेंडर वाढवून 450 ते 500 कोटी करण्यात आलेला आहे असा आरोप त्यांनी केलाय। देशपांडेंनी हा आरोप केलाय। तर सनी पांडियनची चौकशी करा अशी मागणी सुद्धा आता देशपांडेंनी केलेली आहे। घोटाळ्यांची संख्या आणि घोटाळ्यांची किंमत या दोन्ही वाढवण्याच्या दृष्टीने महानगरपालिका तयारी करताना आपल्याला दिसते। साधारण एका ग्रुपचं टेंडर हे 100 ते 120 कोटी रुपयाचं असतं। त्या टेंडरची किंमत यावेळेला वाढून 450 ते 500 कोटी झालेली आहे। 3 कंपन्या या गुजरात आणि दिल्लीच्या आहेत, या मुंबईच्या कंपन्या नाहीत। महानगरपालिकेमध्ये एक सर्वात मोठा दलाल तयार झालेला आहे जो या सगळ्या गोष्टी मॅनेज करतो। त्याचं नाव आहे सनी पांडियन। आता हा सनी पांडियन कोण आहे? हा महानगरपालिकेचे जे एएमसीज आहेत, या एएमसीच्या कॅबिनमध्ये काय करत असतो याची चौकशी झाली पाहिजे। त्यांच्या बाहेर असलेलं सीसीटीव्ही फुटेज चेक करा। सनी पांडियन महानगरपालिकेच्या सगळ्या ज्या वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडे काय म्हणून फिरत असतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।